तर कस काय पब्लिक, तर आज तुमचा भाऊ ऍडमिन दीपक आला होता डावकांडीला गोरखच्या साखरपुड्याला. आणि इकडे नवरीच्या घरी पोहोचल्याच्या नंतर बघतोय तर नवरदेवाचे भाऊ कशाच्या शोधामध्ये होते काय माहिती, काय कळणं झाले. पुढे इकडे तिकडे भाव सरून गेलो होतं, मग कशाच्या शोधात होतं काय सांगता येत नाही. आणि आमचा नवरदेव तर एकदम शांतपणे देवाने एका साईडला कोपऱ्यामध्ये बसला होता. तेवढ्यात बघतोय तर इकडनं रसना पण आला, गरम झालेले माणसं गार करायला. आणि या हावरांना कधी रसना भेटला का नाही काय माहिती. आलीने तर 2-2 ग्लास उचलून घेतली, त्याच्यामुळे मी यांना कुठं नेत नाही. जिथे जाईल तिथे इज्जत घालवायचे काम करतात. नहीं 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 साळुंखे, यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़ है. संधीच्या वाटेत बदामात आलो आदिनका नावाचं नाव घेते आजच्या बाईंवर. आणि इकडे बघता बघता नवरी आणि नवरदेवाच्या मामाने सुपारी पण फोडून घेतली. आणि मग तेवढ्यात आपल्या नवरदेवाची पण एकदम पंढर शेठ फडके स्टाईल मध्ये एंट्री झाली. नवरदेवाचा साखरपुड्याचा कार्यक्रम पूर्ण झाल्याच्या नंतर त्या दिवशी नाण्यानं फक्त एकच बकासूर जेवताना पाहिला, पण अजून 2-3 बकासूर बाजूलाच जेवत होते ना. म्हणजे एकाच तालुक्यातून आलेले अनेक सारखा विचार करणारे हे. आणि इकडे तेवढ्यात नामदेवनं समाजसेवा पण करून टाकली. आता आम्ही सगळे जण जिकडे नवरदेवाचा फोटोशूट चालला होता तिकडे आम्ही चाललो होतो. इथे येऊन बघितलं तर सानिका स्पेशली नवरदेवाला फोटो पोच सांगत होती. फोटोशूट झाल्याच्या नंतर आम्ही निघालो घरच्या दिशेने.